जालना शहरातून धक्कादायक घटना समोर आलीय। चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेवाडी परिसरात एका 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आलीय। 25 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली। निखिल पवार, राहणार नागेवाडी, जालना, असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच एका संशयिताला ताब्यात घेतलं। संतोष लांडे, राहणार नागेवाडी, असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांच्या चौकशीत निखिल पवार याने संतोष लांडे यांच्या भाचीला अपशब्द बोलल्याच्या रागातून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय। या प्रकरणी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत। या संपूर्ण घटनेची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी प्रसारमाध्यमांना दिली। काल रात्री दिनांक 25/8/2026 रोजी 11:30 सुमारास 0 पॉईंट इथं निखिल पवार याला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून खून केला होता। आम्ही तात्काळ चंदनझिरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय एसपी साहेब सिंधू सर, ॲडिशनल एसपी साळे साहेब, डीवायएसपी कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली। त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचे नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं। आरोपी याच्यात संतोष लांडे, राहणार नागेवाडी, याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली। त्याने सांगितलं की त्याच्या भाचीला या मयत ने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे। इथं कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही। एकूण किती आरोपी सर? सध्या तरी एक आरोपी आहे।